निश्चितच फायदा होणार। यामध्ये शेतीउपयोगी वस्तूंचे रेट जे कमी झालेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होणार, त्यांना कमी दरात त्या वस्तू मिळणार। ट्रॅक्टर्स, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स याचे दर हे कमी झालेले आहेत, तर शेतकऱ्यांना कमी दरात त्या वस्तू उपलब्ध होणार। त्या व्यतिरिक्त ज्या रोजमर्याच्या वस्तू आहेत, खाद्यपदार्थ जे आहेत त्यावर सुद्धा भारत सरकारकडून जी सवलत दिल्या गेलेली आहे त्याचा सुद्धा फायदा आम जनतेला पण निश्चित मिळणार आहे। फक्त ज्या महत्त्वाच्या काही ज्या वस्तू आहेत, सिमेंट वगैरे जे एकदम 28% वरून 18% वर आलेले आहेत, तर त्या कंपन्यांनी कार्टेल करून परत त्यांनी दरवाढ करू नये याचं मात्र शासनाने प्रामुख्याने त्याची दखल घेऊन ते दर कमीच कसे राहतील व त्याचा सर्व जनतेला, कारण म्हणजे लहान मोठा सगळेजण आपापले घरं बांधतात, त्याच्यामुळे मुख्य जो बांधकाम व्यवसायासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे। लोकांना तो डायरेक्ट शेवटपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत तो मिळाला पाहिजे, याच्यावर मात्र निश्चितच केंद्र सरकारला लक्ष द्यावे लागेल। शेतकऱ्यांना शेतीविषयक यंत्रसामग्री संदर्भात सुद्धा कुठेतरी टॅक्सेस जे आहे, GST आहे आणि त्यांना जो लागणारा खर्च आहे तो कमी असला पाहिजे, यावर आपलं काय प्रतिक्रिया? बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या वस्तूवर त्यांनी दर केलेले आहेत, त्या व्यतिरिक्त इतरसुद्धा शेती उपयोगी यंत्रसामुग्री आहे त्याच्यावर सुद्धा जर केंद्र सरकारने जर पर्टिक्युलरली पूर्वीच्या काळातसुद्धा जसे 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतचे मोटर पंप यावर सुद्धा दर कमी होता व 7.5 हॉर्सपॉवरच्या वरील मोटर पंपावर दर जास्त होता, त्या प्रकारची जर सवलत अजून जर दिली असती तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा फायदा निश्चित झाला असता।